हे जे आपलं कंपाऊंडिंग होत राहतं किंवा वाढत राहतो पैसा, तर त्याच्यामध्ये काही टॅक्स सेव्हिंग असतात का? ओके, सो टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आहेत ना, त्याला इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स म्हणतात. त्याला 3 वर्षाचं लॉक इन आहे. ATCमध्ये 1.5 लाखापर्यंत प्रोव्हिजन आहे. तुम्ही त्यात गुंतवले, त्या वर्षभरात समजा 1.5 लाख रुपये गुंतवले, तर तुम्ही 1.5 लाखाचं रिबेट घेऊ शकता. पण आता 12.5 लाखापर्यंत टॅक्सेशन फ्री करणार आहेत. सो नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स न्यू टॅक्स रेजिममध्ये या सगळ्या गोष्टी निघून जातील. सो मला नाही वाटत कोणी ELSS स्कीम्स नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स जास्त घेईल. म्हणजे आता असं म्हणायचं का राहुलजी, की आता स्टॉकमध्ये कोणी डायरेक्ट करूच नाहीत इन्व्हेस्ट? करावं, पण ज्यांच्याकडे खरंच प्रोफेशनली करू शकतात, ती सायकोलॉजी हँडल करू शकतात, त्यांनीच करावं. तो वेळ डेडिकेट करू शकतात, त्यांनीच करावं. कुठले स्टॉक्समध्ये करावं? डिपेंड करतं की त्या मार्केटला कुठले चांगले आहेत. आता म्हणायला गेलं तर ब्ल्यू चिप स्टॉक्स सगळेजण म्हणतात चांगले आहेत. तर चांगले आहेत की नाही मला माहीत नाही, कारण मी स्वतः एवढा ट्रॅक करत नाही आहे. टॉप 3 ब्लू चिप स्टॉक्स कुठले? मला सध्या प्रायव्हेट बँक्स खूप चांगल्या वाटत आहेत. मी नावं नाही घेणार, पण नाही, आपण घेऊ शकतो नाव. मला अलाउड नाही नावं घ्यायला. अच्छा. सो मी नावं नाही घेऊ शकणार, पण प्रायव्हेट बँक्स मला खरंच चांगल्या वाटत आहेत. तसं 2 वर्षापूर्वी मला IT स्टॉक्स खूप चांगले वाटत होते. पेट्रोकेमिकल्स? स्पेसिफिकली नाही माहीत, तो ब्ल्यू चिप नाही आहे, तो मला चेक करायला लागेल. पण प्रायव्हेट बँक्स खूप चांगले वाटत आहेत, कारण गेल्या 3-4 वर्षात प्रॉफिट्स खूप वाढले आहेत. सो प्रॉफिट वाढल्यानंतर स्टॉक प्राईसमध्ये रिफ्लेक्ट झालंच पाहिजे, पण ते स्टॉक प्राईसमध्ये रिफ्लेक्ट झालेलं नाही आहे. सो मला असं वाटतं पुढच्या 2-3 वर्षात चांगले रिटर्न्स मिळतील. सो जर मला प्रायव्हेट बँक्समध्ये इन्व्हेस्ट करायचं, तो मी स्पेसिफिक स्टॉकमध्ये न जाणता मी एक म्युच्युअल फंडमध्ये असा फंडमध्ये इन्व्हेस्ट करीन जे प्रायव्हेट बँक्समध्ये इन्व्हेस्ट करतील. ते डिसाईड करतील की कुठला स्टॉक चांगला आहे, HDFC चांगला आहे, ICICI चांगला आहे का, PSUमधला SBI चांगला आहे. दॅट विल दे विल डिसाईड. आता आपली सर्व भारतीयांची एज ओल्ड मेथड म्हणजे सोनं. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावेत का? सोन्यामध्ये करायचं इन्व्हेस्ट असेल तर ETFs चांगलेत, किंवा हल्ली डिजिटल गोल्ड पण आलं आहे. पण ट्रेडिशनली मी असं बघितलं आहे, माझ्या घरी पण झालं आहे, की सोनं विकायचं म्हटलं की घरच्या बाईच्या कपाळावर आठ्या येतात. 2017 साली 16-17 साली जेव्हा घाटकोपरला फ्लॅट घ्यायचा विचार केला, तेव्हा शेवटी 10 लाख रुपये नव्हते माझ्याकडे. तेव्हा मी माझ्या बायकोला म्हणालेलो की आपल्याकडे जे सोनं आहे ते साधारण एक आय गेस 8-9 लाखाचं होतं, ते आपण विकू, 1-1.5 लाख मॅनेज होतील. तर मला घरच्यांनी माझ्याकडे असं काही बघितलं की आय फेल्ट सो एम्बॅरेस, की मला असं वाटलं की मी आयुष्यातला सगळ्यात मोठा गुन्हा करतोय. आणि मला त्यांनी ते सोनं विकू दिलं नाही. ते अजूनही लॉकरमध्ये पडून आहे. सो कन्झम्पशन म्हणून जर तुम्हाला गोल्ड घ्यायचं आहे, कन्झम्पशन म्हणजे आपलं डोंबिवलीमध्ये त्या साखळ्या घालून फिरतात तसं कन्झम्पशन नाही, पण असं सोनं की जे थोडंफार लग्नात आपल्याला घालायला आवडतं, तर दॅट इज फाईन. पण ॲज अन इन्व्हेस्टमेंट ॲसेट मी नॉर्मली टिपिकली नाही सांगतो की नाही घेतलं पाहिजे. आणि मग घ्यायचंच असेल तर काही असे फंड्स आहेत, मल्टी ॲसेट फंड्स म्हणतात, ते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात, त्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. नाही, पण आता गोल्ड आपण घेतलं म्हणजे सोनं, एखादा दागिना घेतला किंवा काही घेतलं, तर मला स्वतःला का आवडतं, एक तर सतत किंमत वाढत राहते आणि लिक्विड. पटकन कुठल्याही सोनाराकडे जा, विका, आपल्याला पैसे, तोटा तर होणार नाही. मला आवडतं. एक तर सोन्याच्या दागिन्याचं कसं होतं की तुम्ही शॉपच्या बाहेर गेलात की 15 ते 20% किंमत कमी झाली. मेकिंग चार्जेस, GST हे तुमचं डायरेक्ट मायनस झाले. दुसरी गोष्ट, ज्याला आपण एका दागिन्यामधनं दुसरा दागिना घेतो तेव्हा आपण घडणावळ तुम्हाला द्यायला लागते. सो इट इज अ लॉस मेकिंग व्हेंचर. जसं मी तुम्हाला बोललो की मी आज दागिना घेतला आहे आणि मी तो गळ्यात घालून फिरतोय आणि मला 4 लोक म्हणतायत तू काय घातलंयस, माझा इगो मसाज झाला. असं कोणी हल्ली म्हणत नाही सोन्याच्या. बायकांना नाही म्हणत, पुरुषांना म्हणतात. तुम्ही सध्या ट्रेंड रिव्हर्स झालाय. सध्या स्त्रिया कमी घालतात, सध्या पुरुष खूप घालतात सोन्याच्या चेन्स. चेहरा डोंबिवलीच्या भाषेत चैनी म्हणतात, की जेवढी जास्त ठाण्यामध्ये पण जे आगरी समाज आहे किंवा जो कोळी समाज आहे की त्यांना फ्लॉन्ट करायला आवडतं. आणि इट्स अ गुड थिंग की मी एका समाजामध्ये राहतोय तर मला थोडी प्रतिष्ठा मला जपायला लागते. ती प्रतिष्ठा जपायची, काहीच प्रॉब्लेम नाही. बट ती इन्व्हेस्टमेंट ॲसेट म्हणून नाही येऊ शकत. तुम्ही किती वेळा तुमचं सोनं तोडू शकाल ज्या मला खरंच गरज आहे त्याला. व्हेरी डिफिकल्ट. पण लिक्विड ॲसेट आहे. इट इज 100% लिक्विड. पण ते एफर्ट आहे, ते लॉकरमधनं काढणं, ते शॉपपर्यंत जाणं,
बरं मला नंतर बाई म्हणाली तू मागच्या वेळेस तो हार घातलेला तुझा आज हार दिसत नाहीये, मग त्या बाईला सांगणार अरे तो मी विकला, मला पैशांची गरज होती, असं नाही होऊ शकत. आणि बऱ्याचदा दागिने हे फक्त लॉकरमध्येच राहतात. 100%. मला तर आठवत नाही, माझं 2013ला लग्न झालंय, 13पासनं ते 25 12 वर्ष त्याला बुरशी लागली आहे का ते सोनं काळं झालंय हे पण मला माहीत नाही आहे, कारण ते लॉकरमध्ये पडलेलं आहे. त्याला माझे बाबा जाऊन बघतात असं ते म्हणतात, बघतात की नाही ते पण मला माहीत नाही. त्याला काही अर्थ नाही आहे. इट इज ऑन पेपर, इट इज जस्ट लाईक रिअल इस्टेट, की माझं 10 करोडची रिअल इस्टेट आहे, पण ॲट द एंड ऑफ द मंथ मला खर्च करायचा झाला आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. कॅश फ्लो त्याच्यातनं काही येत नाही आहे. म्युच्युअल फंड्समध्ये पैसे आहेत जे तुम्ही उपभोगू शकता. मेमध्ये स्काय डायव्हिंग करायचा विचार आला मित्रांचा, आमचा विचार केला आणि एका आठवड्याने आम्ही केपटाऊनला स्काय डाईव्ह करायला गेलो. तसंच म्युच्युअल फंडच्या जोरावर एव्हरी वर्ल्ड कप मॅचेस आम्ही स्टेडियममध्ये जाऊन बघतो. ती कुशन आहे, कॅश फ्लो ॲसेट आहे, पैसे लागले तर मी रिडीम करू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.